Yes, very good morning, friends. We are on problem number 5 of final accounts. भारद्वाज अँड सन्सचा प्रॉब्लेम आहे. येस, तुम्ही रीड करून पर्सनल रिअल नॉमिनल ठरवलात का हो? Have you tried to determine whether the accounts given in trial balance are personal, real, or nominal? Have you tried that or no? You are not at all interested, I think. Okay, this attitude will definitely hamper your positive results or scores. Okay, ॲटिट्यूड थोडंसं पॉझिटिव्ह ठेवा. होमवर्क करत जा. जेव्हा तुम्ही एफर्ट्स घेणार आहेत तेव्हा तुम्हाला अकाउंट्स येणार आहे. ओके. बिकॉज मी ऑब्झर्व केलेलं आहे, क्लासमध्ये आपण सगळ्यांना शिकवतो, बट काही जण स्टॉप करतात. ह्याचं बेसिक रिझन असं आहे की ज्यांनी सिस्टमॅटिकली रेग्युलर स्टडी करतात, होमवर्क करतात, रिव्हिजन करतात, टेस्ट देतात, ते थोडंसं पुढं असतात, स्कोर करतात. जे रेग्युलर असत नाहीत, कॉन्सन्ट्रेट करत नाहीत, होमवर्क करत नाहीत, टेस्ट देत नाहीत, ते थोडंसं मागं राहतात. ओके, दिस इज द बेसिक. हां, तुमचं इंटेलेक्च्युअल लेव्हलवर म्हणजे तुम्ही म्हणत असाल, "सर आमचं थोडंसं मला समजतच नाही सर थोडंसं माझ्यामध्येच प्रॉब्लेम आहे." असं काही जण जे म्हणतात ना, असं फार रेअर आहेत. सगळे एका लेव्हलवर असतात तुम्हाला सांगतो. बिकॉज अकाउंट्स न्यू सब्जेक्ट आहे सगळ्यांसाठीच. ओके. सो तेवढं स्टडी करत राहा. आपण रुलिंग केलेलं आहे. फर्स्ट 2 लाईन्स आपण रीड केलं होतं. आय होप यू रिमेंबर दॅट. अँड आपण स्टार्ट कुठून करतो सोल्युशन? ॲडिशनल इन्फॉर्मेशन ऑर ॲडजस्टमेंट वरून. कॅन वी स्टार्ट? येस, आय होप वी कॅन स्टार्ट. ॲडिशनल इन्फॉर्मेशन वरून आपल्याला स्टार्ट करायचंय. काय दिलेलं आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये? फक्त एकच पॉइंट आहे. सर प्रत्येक वेळेस एकच असतंय का? नो. पुढचं प्रॉब्लेमच बघा तुम्ही आता. प्रॉब्लेम नंबर 6 पासून हळू-हळू ॲडजस्टमेंट वाढत गेलेत बघा. ओके, इफ यू ऑब्झर्व्ह. हळू-हळू ॲडजस्टमेंट वाढत गेलेले आहेत. येस, ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 54,000. ॲडिशनल इन्फॉर्मेशन मीन्स ॲडजस्टमेंट म्हणतो इथं मी. ॲडजस्टमेंट्स. ॲडजस्टमेंटचे मिनिमम 2 इफेक्ट असतात हे लक्षात ठेवा. ओके, यू हॅव टू रिमेंबर वी नॉर्मली we give two effects to the adjustment. Okay, closing stock 54,000, two effects जाणार. एक तरी लिहून ठेवलेले तुम्ही ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइडला. आय होप यू रिमेंबर दॅट. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय क्लोजिंग स्टॉक. राईट डाउन द अमाउंट देअर. हाऊ मच? 54,000. 54,000. ऍडजस्टमेंटचे मिनिमम टू इफेक्ट्स. ओके, एडजस्टमेंट के मिनिमम टू इफेक्ट्स रहते हैं, तो आपको ये ध्यान रखना है कि आप मिनिमम टू इफेक्ट्स दे रहे हो एडजस्टमेंट के. ओके, आई एम नॉट टॉकिंग अबाउट ट्रायल बैलेंसेस. Okay, in trial balance, debit balance and credit balances, I am talking about adjustments. Okay, now second effect, closing stock. That means stock at the end of the year is asset for business. Okay, हे आपलं ॲसेट आहे. गुड्स शिल्लक राहिले, रिमेनिंग जे गुड्स आहेत त्याला आपण स्टॉक म्हणतो. मग स्टॉक ॲट द एंड ऑफ द इयर जे पण तुमचं बिझनेस असेल, क्लोथ शॉप असेल, टीव्हीचं शोरूम असेल, इलेक्ट्रॉनिक शॉप असेल, जे पण तुमचं स्टॉक असणार आहे, जे गुड्स राहणार आहे 31 मार्चला, this is asset for the business. So second effect should go to balance sheet asset side. बॅलन्स शीट ऍसेट साइडला तुम्ही आय होप तुम्ही ते डेबिट क्रेडिट वगैरे लिहिलेलं नाहीये. प्रेझेंटेशन फर्स्ट 1 or 2 प्रॉब्लेम्सला मी व्यवस्थित दाखवतो तेव्हा व्यवस्थित बघायचं. ऍसेट साइड क्लोजिंग इथं टू बाय काय लिहायचं नाही. प्लीज डू नॉट राईट टू बाय हिअर. बॅलन्स शीटला टू बाय नसतंय. दिस इज नॉट अन अकाउंट. क्लोजिंग स्टॉक आउटर कॉलम 54,000. सर इथं पण इनर कॉलम आहे. तुम्ही काय आम्हाला सांगितलंच नाही सर. इनर कॉलम, आउटर कॉलम. मी सांगतो. पेशन्स ठेवा. ओके, पेशन्स फार इम्पॉर्टंट आहे. ओके, जे आयटम रेग्युलरली येतात त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट असायला पाहिजे.
हे लक्षात घ्या. ओके, जे रिपीटेडली येत आहेत आता भरपूर आयटम्स रिपीटेडली येणार आहे. ओके, ज्यांनी स्टडी करतायत त्यांना कळून जाईल. येस, सो दिस वॉज क्लोजिंग स्टॉक. आता एकच ऍडजस्टमेंट आहे. ओके, आता आपण येणार ट्रायल बॅलन्स कडे. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31st March 2019. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी डेबिट बॅलन्सेस. फर्स्ट वन, रॉयल्टीज. प्लीज टेल मी पर्सनल, रिअल, नॉमिनल. हा, तुम्हाला डायरेक्टली जरी कुठं घ्यायचं कुठं लिहायचं माहित असेल तरी सिक्वेन्स ठेवायचं रूल्सचं. ओके, पर्सनल, रिअल, नॉमिनल. येस, रॉयल्टीज नॉमिनल अकाउंट आहे. येस, नॉमिनल अकाउंट विल गो टू ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिट कॉलम, डेबिट साइड. हे सिक्वेन्स बघा किती छान आहे. नॉमिनल अकाउंट, ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिट बॅलन्सेस बघतोय, डेबिट कॉलम आहे, ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. सर देन इट विल गो टू ट्रेडिंग अकाउंट और P&L अकाउंट. सर, this you should not ask to me, it should be asked to rule number 3. As per rule number 3, manufacturing expenses or expenses related to purchases of goods are debited to trading account, and other expenses are debited to profit and loss account. As we have already discussed, royalties कुठे येत आहे? ट्रेडिंग अकाउंटला येत आहे. ओके, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस म्हणून. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट, डेबिट साइड. राइट डाउन 2 रॉयल्टीज. ओके, इथं वन लाईन ब्लँक पण सोडू शकता तुम्ही. परचेस रिटर्न नंतर अँड देन रॉयल्टीज लिहू शकता. ओके, कारण जागा भरपूर आहे तुमच्याकडे. येस, 2 रॉयल्टीज 4000. मी अमाऊंट वगैरे कुठं काय रॉंग लिहित असेल तर तुम्ही मला सांगायचं, घाबरायचं नाही. येस, ट्रेडिंग अकाउंट, डेबिट साइड, 2 रॉयल्टीज, आउटर कॉलम 4000. Trading account, first page of your answer. First page is your trading account, second page is your P&L account, and third page is your balance sheet. Okay, I assume that, and I hope you have ready with the rulings. Okay, कारण ruling आपण कालच केलं. Yes, royalties. After royalties, next drawings. Okay, important points चालू होत आहेत. Please concentrate करा. Drawings, which account? Personal, real, nominal. Please tell me. Personal, real, nominal. येस, व्हेरी गुड. पर्सनल अकाउंट. आता काही पॉइंट्स जे नवीन असतील मी ते एक्सप्लेन करतो. ओके, बट इथं ड्रॉइंग पर्सनल अकाउंट आय होप एव्हरीवन रिमेंबर्स इट. ओके, येस, तेवढ्या बेसिक मध्ये मी सध्या जाऊ शकत नाही. हा, कुठलं नवीन असेल काही आयटम पॉइंट तर मी एक्सप्लेन करतो. येस, ड्रॉइंग पर्सनल अकाउंट आहे. रिअल पर्सनल अकाउंट. रिअल पर्सनल अकाउंट कुठे घेतो? ऍज पर रूल नंबर 1, रिअल पर्सनल अकाउंट शुड गो टू बॅलन्स शीट. सर, किती दिवसानंतर वाट बघतो, किती दिवस झाले सर, येतच नव्हतं की सर हे. रिअल पर्सनल अकाउंट, बॅलन्स शीट. डेबिट कॉलम मध्ये अमाऊंट आहे. डेबिट बॅलन्सेस कुठे घेणार आता? ट्रायल बॅलन्स, डेबिट कॉलम, ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट साइड और बॅलन्स शीट ऍसेट साइड. कळालं का हो? बॅलन्स शीट ऍसेट साइड. बॅलन्स शीटला ठरवलं आपण रिअल पर्सनल अकाउंट, बॅलन्स शीट. डेबिट कॉलम आहे, कुठं जाणार? ऍसेट साइड. सर, हे सगळं कसं लक्षात ठेवायचं? अहो, 1 or 2 प्रॉब्लेम्स फक्त. एवढं प्रॅक्टिस होऊन जाईल, तुम्हाला काही टेन्शन नाही. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. एवढं प्रॅक्टिस होऊन जाईल ना की तुम्ही मला विचारणार पण नाही. ओके, आताच काही जण मला विचारत नाहीये, त्यांनी त्यांचं पुढे चाललंय. येस, डेबिट कॉलम, ऍसेट साइड. कॉन्सन्ट्रेट करा, होमवर्क कळेल. ड्रॉइंग्स पर्सनल अकाउंट आहे. रिअल पर्सनल अकाउंट आपण कुठे घेतो? ऍज पर रूल नंबर 1, रिअल पर्सनल अकाउंट, बॅलन्स शीट. डेबिट कॉलम बघतोय आपण. ट्रायल बॅलन्स, डेबिट बॅलन्सेस बघतोय. डेबिट कॉलम मीन्स डेबिट बॅलन्सेस. ओके, ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट कॉलम बघत असेल तर आपण कुठे घ्यायला पाहिजे? ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला और बॅलन्स शीट ऍसेट साइड. बट ऍज पर रूल नंबर 1 आपण बॅलन्स शीट डिसाइड केलेलं आहे. करेक्ट आहे का? मग बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला घ्यायचं. याचा संबंधच येत नाही ट्रेडिंग और P&L चा. ओके, येस, बॅलन्स शीट ऍसेट साइडला लिहायचंय. ऐका, गडबड करायचं नाही. काही जण लगेच गडबड करतात. आता अकाउंट मध्ये
असं हार्ड अँड फास्ट रूल मी तुम्हाला देऊ शकत नाही. आता हे 3 रूल्स दिलेले आहेत मी तुम्हाला. बट मी असं म्हणू शकत नाही, की तुम्ही हे असं एकदम आता हे फॉलो करायचंच आणि असंच करायचं एक्झॅक्टली. असं पॉसिबल नाहीये. ओके. इथं आपण प्रेझेंटेशनसाठी काही चेंजेस करतो आणि काही परत रूल्समुळं पण काही रूल्समुळं पण आपल्याला चेंज करावं लागतं कधी-कधी प्रेझेंटेशन. मग ते प्रेझेंटेशन कसं करायचं हे मी सांगत असतो. गडबड करायचं नाही. आता तुम्ही म्हणलात कुठे घ्यायचं बॅलन्स शीट, असेट साइड. मग तुम्ही जर बॅलन्स शीट, असेट साइडला ड्रॉइंग्स लिहिलात, तर प्रॉब्लेम येणार आहे. मी ते सांगतो ऐका. मला सांगा ड्रॉइंग्स हे कोणाचे आहेत? प्रोप्रायटरचे आहेत. मग प्रोप्रायटरचं अकाउंट कुठलं असतंय मला कळेल का हो? प्रोप्रायटरचं अकाउंट कुठलं असतंय तुम्ही सांगणार का? नाही, नाही. पर्सनल रिअल नाही हो. म्हणजे कुठलं अकाउंट असतंय? काय म्हणतो आपण त्याला? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस. कॅपिटल अकाउंट म्हणतो आपण. आणि कॅपिटल हे रिसिव्हेबल आहे का पेएबल आहे हो बिझनेसच्या अँगलने? प्लीज विचार करा. प्लीज थिंक फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ बिझनेस. कॅपिटल हे पेएबल आहे का रिसिव्हेबल आहे? बिझनेसच्या अँगलने. व्हेरी गुड कुणाल. जे बिझनेसमध्ये ओनर जे आहेत, प्रोप्रायटर जे आहेत, ते अमाउंट आणले काहीतरी. मग बिझनेस हे अमाउंट त्यांना पेएबल आहे ना हो. मग त्यामुळंच ना आपण कॅपिटल हे लायबिलिटी साइडला मेंटेन करतो कॅपिटल अकाउंट. ऐका, हे नेहमी येणार आहे. बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला कॅपिटलच येणार आहे सुरुवातीला. म्हणजे चांगलं प्रेझेंटेशन असतं हे. असंच करायचं. कळतंय का मी काय बोलतोय? बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला कॅपिटल येणारच आहे आणि प्रेझेंटेशन चांगलं दिसण्यासाठी आपण सुरुवातीलाच लिहितो. कॅपिटल म्हणून. आता मला सांगा कॅपिटल पण प्रोप्रायटरच आहे. ड्रॉइंग्स पण प्रोप्रायटरच आहे आणि कॅपिटल हे म्हणजे फार इम्पोर्टंट अकाउंट आहे. ड्रॉइंग्स त्याच्यानंतर येतंय. म्हणजे कॅपिटल तर आपण बिझनेस स्टार्ट केलो त्याच्याने. अजून ॲडिशनल कॅपिटल पण आणू शकतो आपण बिझनेसमध्ये. हे सगळं कॅपिटलमध्ये जाणार आहे. ड्रॉइंग्स तर कमी असणार ना हो. त्याला कधी काय लागलं तर त्यांनी पैसे घेणार. घरासाठी वगैरे असं, पर्सनल यूजसाठी. पण प्रोप्रायटरचंच अकाउंट आहे ना. मग प्रोप्रायटरचा प्रॉब्लेम काय होतोय आता बघा, तुम्ही लॉजिकली समजून घ्या. लायबिलिटीजला तुम्ही कॅपिटल मेंटेन करताय. ॲसेटला तुम्ही त्या ड्रॉइंग्स दाखवणार. ॲक्चुअलमध्ये तुम्ही जर विचार केलात, हे प्रेझेंटेशन रॉंग आहे आणि ड्रॉइंग्स हे आपलं ॲसेट कसं असतंय? कारण त्यांनी प्रोप्रायटर आपण काय म्हणतो, सर त्यांनी पैसे घेऊन गेला. गुड्स विथड्रॉन फॉर पर्सनल यूज, कॅश विथड्रॉन फॉर पर्सनल यूज. मग सर हे धिस इज रिसिव्हेबल फ्रॉम प्रोप्रायटर सर. धिस इज आवर ॲसेट सर. करेक्ट आहे. मी नाही म्हणत नाही. बट प्रेझेंटेशन कसं होतंय, एकच व्यक्ती आहे, एकच ओनरच आहे. आपलंच आहे हो, प्रोप्रायटरच आहे, आपला माणूस आहे. मी बिझनेस आहे समजा, माझा बिझनेस कोणावर डिपेंडंट आहे? मेन ओनर आहे ना, प्रोप्रायटरवर. मग त्याचा अकाउंट आपण फार व्यवस्थित मेंटेन करायला पाहिजे. मग मी काय करणार आहे, ऐका हो, मी काय करणार आहे, असं प्रत्येक वेळेस चालत नाही हां. प्रेझेंटेशनचे काही पण रूल्स असतात त्याचे पण. मी ड्रॉइंग्स ॲसेट साइडला घेण्याऐवजी ओके, इन्स्टेड ऑफ टेकिंग ड्रॉइंग्स टू द ॲसेट साइड, आय विल डिडक्ट इट फ्रॉम कॅपिटल इन लायबिलिटी साइड, ऑन लायबिलिटी साइड. ओके. मी इथं काय करतो, हे बघा कॅपिटल तर इथे लिहिणारच आहे मी ते. सर इथं अमाउंट वगैरे येस येणार आहे. नंतर सांगतो मी ते. इथं मी काय करणार, ॲसेटला घेण्याऐवजी कॅपिटलमधून लेस करणार. आय विल डिडक्ट ड्रॉइंग्स फ्रॉम कॅपिटल ऑन द लायबिलिटी साइड. लेस ड्रॉइंग्स. इनरला अमाउंट लिहायचं. अमाउंट किती आहे हो? 10,000. सर इनरला का लिहायचं? मी सांगतो, गडबड करू नका. आता थोडंसं माझ्यावर विश्वास ठेवा. सध्या ते इम्पोर्टंट नाहीये. सध्या हे इम्पोर्टंट आहे. तुम्हाला ड्रॉइंग्स इन्स्टेड ऑफ ॲसेट साइड, वी आर टेकिंग इट टू लायबिलिटी साइड. पण डायरेक्टली घेत नाही मी. ॲसेट साइडला घेण्याऐवजी लायबिलिटीजला मी कॅपिटलमधून लेस करतोय. आर यू गेटिंग मी? म्हणजे इफेक्ट तेच आहे इनडायरेक्टली. ॲसेटला घ्यायचं किंवा लायबिलिटीला लेस करायचं एकच आहे. मग प्रत्येकच आयटम तसं करू ना सर. ॲसेट साइड कशाला करायचं? असं तुम्ही म्हणाल. बट तसं चालत नाही. हॅव यू अंडरस्टूड दिस? मी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असं करणार आहे. ओके, दिस इज प्रेझेंटेशन. ओके. मी रूल म्हणताना तसंच म्हणणार हां. बिकॉज आठवतंय का तुम्हाला ड्रॉइंग्सला डेबिट बॅलन्स असतंय. मी आधी सांगितलं होतं सुरुवातीला. ड्रॉइंग्सला नेहमी तुम्ही डेबिट करता, त्याला डेबिट बॅलन्सच असतंय.
आठवत आहे का? हो, जर्नल, लेजर आठवत आहे का? जर्नल मध्ये वगैरे सांगितलं होतं. ड्रॉइंग्स नेहमी डेबिट करता तुम्ही. त्याला डेबिट बॅलन्सच असतंय. मग आलं बघा डेबिट बॅलन्स मध्ये येतं. दिसतंय का? डेबिट बॅलन्स मध्ये ड्रॉइंग्स. येस, तेच आहे हे. मी जे आधी सांगत होतो. मी आता लिंक करून देणार आहे. भरपूर पॉइंट्स मी तुम्हाला आधीच सांगत होतो. जसं हे एक. आता दिस इज पर्सनल अकाउंट. सो रिअल पर्सनल अकाउंट, बॅलन्स शीट. रूल्स तुम्ही समोर ठेवा. रूल्स तुमच्या समोर नसतील तर कळत नाही. दिस इज पर्सनल अकाउंट. रिअल पर्सनल अकाउंट शुड गो टू बॅलन्स शीट. डेबिट कॉलम ॲसेट साइड, बॅलन्स शीट ॲसेट साइडला. येस, मी फार स्लो जातोय. ओके. एवढ्या वेळेत तुमचं डेबिट बॅलन्सेस सगळे होतात नंतर. ओके. सध्या गडबड करू नका. ओके. मी पण करत नाहीये, तुम्ही पण करू नका. आपण काय केलो? बॅलन्स शीट instead of balance sheet asset side, we will take drawings to the liability side and we will deduct the drawings from capital. Okay. नेक्स्ट वेजेस. आता वेजेस तर तुमचं फ्रेंडच झालंय हो. रोजचं झालंय. येस, वेजेस which account? Nominal account. Yes, nominal account will go to trading or profit and loss account. हां, रूल्स बघायचे आहेत. आता मी दाखवत नाही हे रूल्स. तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तुमच्या नोटबुकमध्ये आहेत. Nominal account should go to trading or profit and loss account. डेबिट कॉलम, डेबिट साइड. ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तर बघा किती इझी आहे. डेबिट कॉलम असेल तर डेबिट साइड, क्रेडिट कॉलम असेल तर क्रेडिट साइड. ओके. येस. ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचंय नॉमिनल अकाउंट व डेबिट कॉलम, डेबिट साइड. सर मग ट्रेडिंगला घेऊ का P&L ला घेऊ? Shall I take it to trading account, sir, or P&L account? Sir, please ask this, sir and madam. Please ask this to rule number 3. As per rule number 3, manufacturing expenses are debited to manufacturing expenses and expenses related to purchases of goods are debited to trading account and other expenses are debited to profit and loss account. काही जर म्हणत असतील, सर तुम्ही एवढ्या वेळा रूल का म्हणताय? मी म्हणण्यापेक्षा तुम्ही जोरात म्हणायला पाहिजे रूल्स. हे लक्षात घ्या. ज्यांनी पण घरी रिपीटेडली रूल्स म्हणत नाहीयेत, त्यांना लर्न होणार नाहीयेत रूल्स आणि तुम्ही कधीच फायनल अकाउंटमध्ये परफेक्ट नसणार हे लक्षात घ्या. हां, काही जण म्हणतात, की आम्ही पण जोरात म्हणतोय. तुम्ही पण म्हणा माझ्यासोबत. रूल्स माझ्यासोबत म्हणताय का हो तुम्ही? आता इथं कसं आहे ऑनलाईन क्लास असल्यामुळं मी तुम्हाला फक्त सांगू शकतो, तुम्ही पण म्हणा म्हणून. हां, बट तुम्ही म्हणताय की नाही तुमच्यावर आहे ना. तुम्ही जोरात बोलायला पाहिजे हे रूल्स. तुम्हाला समोर यायला पाहिजे. डोळ्यांच्या समोर ऑटोमॅटिकली येतंय ते. आता मला रूल्सची गरज नाहीये का? तर तेवढं प्रॅक्टिस झालेलं आहे हो. सर तुम्ही तर शिकवता तुम्हाला असायलाच पाहिजे की. स्टुडंट्सला पण होतंय. बघा तुम्ही 12thच्या स्टुडंट्सला विचारा हे रूल्स बघत पण नाहीत त्यांनी. रूल्स बघत पण नाहीत. खरं सांगतोय तुम्हाला. 12thच्या स्टुडंटला कोण फ्रेंड असतील तर बोला तुम्ही आपल्या क्लासमधले. त्यांचं स्पीड बघा तुम्ही सध्या कसं आहे. हां, जाऊ दे. आता हे ट्रेडिंगला घ्यायचं का P&Lला हो? ॲज वेजेस मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आहेत. ॲज वेजेस इज मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स. इट विल गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. ओके. गो टू ट्रेडिंग अकाउंट. हां, गडबड करतात हां काही जण. ट्रेडिंग म्हणतात, पण जातात P&Lला. P&Lच्या डेबिटला लिहितात. परत सर चुकलं म्हणतात. अहो चुकणारच ना. कुठं लिहिताय ते बघून लिहायचं व्यवस्थित आपण. तुम्ही म्हणताय ट्रेडिंग. ट्रेडिंग अकाउंटच आहे का बघायचं वर कुठं लिहितोय तिथं आपण. ओके. वेजेस 6000. तुमचे सगळे स्किल्स इथं टेस्ट होणार आहेत आता. आणि 3 पेजचं सोल्युशन वगैरे काही नाहीये. एवढं ईझी वाटतंय ना तुम्हाला. मी गॅरंटी देतो आणि अजून एक मला चांगलं काय झालं सांगतो तुम्हाला. कॉलेजमध्ये हे टॉपिक झालेलं नाहीये. जेव्हा हे टॉपिक कॉलेजमध्ये होतंय ना, मला फार प्रॉब्लेम येतोय. म्हणजे जे पण टॉपिक असो, कॉलेजमध्ये झालं की मला प्रॉब्लेम असतोय. कारण तुम्हाला ऑलरेडी काहीतरी माहीत असतं अर्धवट. त्यामुळे मला प्रॉब्लेम येत जात आहे. बट आता कसं आहे, एवढं छान वाटतंय मला, कारण मी जे सांगतो तुम्ही ते ऐकताय. त्यामुळं फार फ्लोमध्ये असता तुम्ही. ओके. आणि ते करेक्ट आहे माझ्यावर विश्वास ठेवा, टेन्शन घेऊ नका. येस. हां. हां, अंधविश्वास वगैरे काय नाहीये तुमचं. करेक्ट विश्वास आहे तुमचा. ओके. जर तुम्ही ट्रस्ट करत असेल तर. येस. नेक्स्टचं प्रवचन देऊ नका. ठीक आहे. वेजेस, आफ्टर वेजेस, पर्चेसेस. पर्चेसेस तर आपला फ्रेंडच आहे हो. कुठं लिहून ठेवलेलं आहे? वी हॅव already taken purchases to trading account debit side. Go to trading account debit side. Inner column 71,000, please. Inner column 71,000. Yes.
तुम्हाला पर्सनल रिअल नॉमिनल माहित असेल ना आणि रूल्स 3 रूल्स माहित असतील ना, मी गॅरंटी देतो तुम्हाला फायनल अकाउंट कधीच टफ वाटत नाही. कारण ते सोडून फार कमी आहे या टॉपिकमध्ये. ओके. येस. आणि मी तुम्हाला मॉडर्न अप्रोच ह्याच्यावरूनच शिकवणार आहे. कॉन्सन्ट्रेट करा. मी मॉडर्न अप्रोच जेव्हा शिकवणार आहे तुम्हाला, ॲसेट, लायबिलिटी, कॅपिटल, एक्सपेन्सेस आणि इन्कम्सचं मॉडर्न अप्रोच आहे. कॉलेजमध्ये तुमचं झालं असेल ते. मी घेतलेलं नाहीये. ओके. बट मी घेणार आहे यानंतर. ओके. त्यामुळे कॉन्सन्ट्रेट करा, इम्पोर्टंट आहे. ह्याच्यावर बेस्ड आहे ते. कॅश अकाउंट इज पर्सनल रिअल नॉमिनल. PRRAN. हां, सगळं आता जुनं फर्स्ट लेक्चर, सेकंड लेक्चर आठवण यायला पाहिजे. सगळं आपण आतापर्यंत शिकलेलं सगळं आठवण यायला पाहिजे. येस. व्हेरी गुड. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. रिअल पर्सनल अकाउंट शुड गो टू. बघा रूल्स बघा. रिअल पर्सनल अकाउंट, बॅलन्स शीट, डेबिट कॉलम मध्ये आहे. ट्रायल बॅलन्स, डेबिट बॅलन्स बघतोय. डेबिट कॉलम, ॲसेट साइड. गो टू बॅलन्स शीट, ॲसेट साइड. येस. गो टू बॅलन्स शीट, ॲसेट साइड. सर इथं काय प्रेझेंटेशन पर्यंत वेगळं आहे का? नाही, नाही, नाही. इथं काय नाहीये. नॉर्मल आहे. बॅलन्स शीट ॲसेट साइडला जायचं आणि इथं कॅश लिहायचं. हे टॉपिक किती टफ आहे हे तुम्हाला बाकीच्यांकडून तुम्ही म्हणजे शिकल्यानंतर कळतंय. ओके. आता इझी वाटतंय तुम्हाला मी शिकवल्यानंतर. मग बाकी अजून कोणाकडून तरी तुम्ही शिकलात दुसरीकडून. फ्रेंड्स किंवा कॉलेजमध्ये वगैरे. मग अचानकच टफ वाटायला चालू होतंय. सर हे काय आहे मला कळतच नाही असं. मग मी तेव्हा एवढंच सजेस्ट करतो आपलं मेथड फॉलो करा. ईझी जातंय. हां. येस. नंतर मी मॉडर्न अप्रोच पण सांगणार आहे. बट तुम्ही थोडंसं लेव्हल पाहिजे त्याला. ओके. मॅच्युरिटी लेव्हल. नेक्स्ट सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नला काय रूल यूज करतो का? नाही. आपला फ्रेंडच आहे हो सेल्स रिटर्न. फ्रेंड कुठे आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बसलाय त्यांनी. बाय सेल्स लेस सेल्स रिटर्नमध्ये. नाराज करायचं नाही त्याला. तिथं जायचं. येस. गो टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. बाय सेल्स. यू हॅव ऑलरेडी रिटर्न बाय सेल्स लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नच्या समोर इनर कॉलम 5000. इफ यू रिमेंबर सेल्स रिटर्नला कुठलं बॅलन्स असतं हो? म्हणजे तुमचं नॉलेज सांगा मला, तुमचं नॉलेज. तुम्ही जे शिकला होतात, काय करत होतात तुम्ही? डेबिट का क्रेडिट करत होतात? हां, मग हे आलं का नाही हो डेबिट बॅलन्समध्ये? दिसतंय का नाही डेबिट बॅलन्समध्ये शेवटी आलं का नाही? पर्चेसला तुम्ही डेबिट करत होतात एवढे दिवस झालं. आलं का नाही डेबिट बॅलन्समध्ये पर्चेसेस? हां, म्हणजे हे असं कुठून पण कसं पण येत नाहीये. हां, तुम्ही जर एनालिटिकल थिंकिंग चालू केलात ना, इथून तुमचं अकाउंट एक म्हणजे जन्नत असते बघा, जन्नत दिसायला चालू होते. जसं एक मी सेंटेन्स सांगितलं होतं, इफ यू रिमेंबर, कॅश अकाउंट अल्वेज शोज डेबिट बॅलन्स. कॅश अल्वेज हॅज डेबिट बॅलन्स. इफ यू रिमेंबर द सेंटेन्स, आय कॅन रिकलेक्ट यू टू धिस पॉइंट. येस, कुठं सांगितलं होतं तुम्हाला आठवतंय का? कॅश अकाउंट अल्वेज शोज डेबिट बॅलन्स और कॅश अल्वेज हॅज डेबिट बॅलन्स. कॅश बुकमध्ये असं एक्झाम म्हणतात. ओके. आय थिंक मी लेजरच्या वेळेस पण एखाद्या वेळेस सांगितलं असेल. व्हाईल प्रिपेअरिंग कॅश अकाउंट. तिथं पण आपण कॅश अकाउंट प्रिपेअर केलं होतं. येस, कॅश बुकमध्ये पण सांगितलं, त्याच्या आधी पण सांगितलं होतं. ओके. बघा इथं कॅश आलेलं आहे डेबिट बॅलन्सेसमध्ये. जर्नलच्या वेळेस सांगितलं नाही हो. असं एवढं पण नको. हां. एवढं पण खोटं बोलायचं नाहीये मला हां. जे आहे ते बोलतो. हां, बाकीच्या सरांसारखं नाही. जर्नलला मी सांगितलेलं नसणार हां. हां, मी ते एक्सेप्ट करतो. जर्नलला मी सांगितलेलं नसणार. हां, म्हणजे मी काय बोलायलो म्हणजे काय पण बोलत नाही. थोडंसं लॉजिकल बोलतो मी. ओके. मला तर तसं वाटतंय. तसं तुम्हाला वाटत नसेल तर मला फ्रीली सांगायचं. ॲज अ फ्रेंड तुम्ही सांगू शकता मला. म्हणजे सर आहेत कसं सांगू असं वाटत असेल तर असं काही घाबरू नका, मी मारत नाही. येस, बँक. बँक किती ईझी आहे बघा. मला सांगा पर्सनल रिअल नॉमिनल सांगा. बँक अकाउंट. हां, नो इश्यूज. नाही तसं काही नाहीये. सहजच म्हणता तुम्ही मला माहीत आहे. आता थोडंसं फ्रीली बोलताय तुम्ही असं मला वाटतंय अँड दॅट इज व्हेरी गुड. पर्सनल रिअल नॉमिनल. ओके. येस, बँक अकाउंट इज पर्सनल अकाउंट हां. लिस्ट बघा तुम्ही. एक जण आन्सर रॉंग दिलेत. तुमचं लिस्ट बघा पर्सनल रिअल नॉमिनलचं. हां. येस, बँक अकाउंट इज पर्सनल अकाउंट. ओके. रिअल पर्सनल अकाउंट शुड गो टू बॅलन्स शीट ॲज पर रूल नंबर 1. रूल्स बघा तुम्ही. तुमच्या नोटबुकमध्ये रूल्स आहेत. बघायचं जोपर्यंत लर्न होत नाही तोपर्यंत. येस. रिअल पर्सनल अकाउंट, बॅलन्स शीट. डेबिट कॉलम बघतोय. डेबिट कॉलम, बॅलन्स शीट, ॲसेट साइड. हे बघा इथं आहे. ट्रायल बॅलन्स डेबिट कॉलम.
बॅलन्स शीट असेट साइड. सर ते पण आहे ना सर, ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड और बॅलन्स शीट असेट साइड. बट ॲज पर रूल नंबर 1 आय हॅव डिसाइडेड टू गो टू बॅलन्स शीट ना. मग मी इथं सेकंड रूलमध्ये फक्त बॅलन्स शीटच बघतोय, बॅलन्स शीट असेट साइड. ओके. एकदा बॅलन्स शीट डिसाईड केल्यानंतर मी असेट किंवा लायबिलिटी बघणार ना. मी ट्रेडिंगला कशाला जाऊ परत? ओके, ट्रेडिंग पी एंड एलला. येस, इथं काय रूल नंबर 3 ला जायची गरजच नाही बघा. ओके, आय होप तुम्हाला कळालेलं आहे. बॅलन्स शीट असेट साइडला बँक. काय प्रेझेंटेशन वेगळं आहे का सर? नाही, एकदम ईझी आहे. ते ड्रॉइंग्स ते ॲक्चुअली शेवटी असायला पाहिजे होतं. ठीक आहे, ते आधीच आलं. फार ईझी आहे हो, फार ईझी आहे तुम्हाला सांगतो मी. येस, आफ्टर बँक, इन्शुरन्स. इन्शुरन्स व्हिच अकाउंट? पर्सनल, रिअल, नॉमिनल? इन्शुरन्स, प्रताप प्लीज थिंक अगेन. इन्शुरन्स प्रीमियम आपण जे पे करतो, ओके, आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतो, इन्शुरन्स प्रीमियम पे करत असतो आपण. दिस इज नॉमिनल अकाउंट. ओके, एक्सपेन्स आहे हे. दिस इज नॉमिनल अकाउंट. ओके, हुनपारखे गडबड करू नका. दिस इज नॉमिनल अकाउंट. इट शुड गो टू ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. It should go to trading or profit and loss account. Debit column, debit side. It should go to trading or profit and loss account, debit side. Sorry, whether it should go to trading or P&L. Please ask this to rule number 3. As per rule number 3, manufacturing expenses and expenses related to purchases of goods are debited to trading account. Other expenses are debited to profit and loss account. सर काय बोलताय का कळत नाही, किती फास्ट बोलताय सर. अहो किती वेळा बोलायचं मी, तुम्ही रूल रिपीट करायचे आता. ओके, येस. हा, तुम्ही सांगायचं आहे ट्रेडिंग और P&L तुम्ही सांगायचं हो. हां, इन्शुरन्स प्रीमियम भरावंच लागतंय. तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करा, करू नका, पर्चेसेस करा, कमी आहेत, जास्त आहेत, काही संबंध नाहीये. दिस इज नॉट ॲट ऑल रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस ऑर पर्चेसेस ऑफ गुड्स. इन्शुरन्स प्रीमियम भरावंच लागतंय. ओके, P&L अकाउंटला जातंय. ओके, बिझनेसमध्ये ना नॉर्मली मी सांगतो एक मिनिट. P&L अकाउंटच्या डेबिटला आधी लिहा तुम्ही. गो टू P&L अकाउंट डेबिट साइड. ओके, वन लाईन मिनिमम ब्लँक सोडायचं. हो, वन लाईन ब्लँक सोडा हो प्लीज. हां, ते ग्रॉस लॉस असेल तर इथे येत असतंय. जसं ग्रॉस प्रॉफिट इथं घेतलं बघा ब्रॉट डाउन. ग्रॉस लॉस इथे येतंय डेबिटला. जर असेल तर ग्रॉस लॉस. सर लॉस पण असतंय का? येस, होऊ शकते ना. टू इन्शुरन्स किती होते अमाउंट? 1000 का? ओके, 1000. हां, तुम्ही लिहिताय तोपर्यंत मी सांगतो तुम्हाला. नॉर्मली ना जे पण स्टॉक वगैरे असतं त्याच्या अगेन्स्ट ना फायर इन्शुरन्स असतंय. ओके. देयर इज अ कन्सेप्ट ऑफ फायर इन्शुरन्स. बिकॉज अचानक समजा आग वगैरे लागली, तर नुकसान होतंय ना, लॉस होतंय. हां, मग लॉस झाल्यानंतर बिझनेस बंद करायचा का आपल्याला? नाही, कंटिन्यू करायला पाहिजे आपण. मग आपण रिकव्हर कसं करणार? लॅक्स ऑफ रुपीजचं, करोड्स ऑफ रुपीजचं नुकसान होतंय, लॉस होतंय. मग आपण रिकव्हरी कसं करणार आहोत? म्हणजे ते सगळं गेलेलं कसं आपल्याला? आपल्याला फार त्रास होणार ना. मग आपण फायर इन्शुरन्स पॉलिसी घेत असतो. ओके, मग त्याचं प्रीमियम भरावं लागतंय. मग सर ह्याचा फायदा काय? समजा चुकून आग लागली. ओके, आपण फायर इन्शुरन्स घेतलेला आणि आग लागली. बिकॉज ऑफ फायर आपल्याला लॉस झालेला आहे. मग त्यामधलं काही पार्ट आपल्याला मिळतंय. लॉस झालेलं जे आहे ना, त्याचं काही अमाउंट आपल्याला इन्शुरन्स होतं त्यामुळे मिळतंय. ओके? येस. हां, त्याच्या डिटेलमध्ये मला जायचं नाहीये, बट नॉलेजसाठी सांगतो हो मी. मी हे कशासाठी सांगतो? हे बघा, आता इन्शुरन्स P&Lच्या डेबिटला घ्यायचंय तुम्हाला कळालेलं आहे. हां, तुम्हाला असं वाटत असेल, सर तुम्ही काय प्रवचन देता? बट ॲज अ कॉमर्स स्टुडंट म्हणजे प्रॅक्टिकल लाईफमध्ये पण आणि ॲज अ कॉमर्स स्टुडंट पण तुम्हाला सगळं माहीत असायला पाहिजे हो. बेसिक मीनिंग माहीत असायला पाहिजे. इन्शुरन्स प्रीमियम कशाला भरतो आपण? कुठलं इन्शुरन्स आहे हे? लाईफ इन्शुरन्स आहे का? नो, हे लाईफ इन्शुरन्स नाहीये. आता काही जण लाईफ इन्शुरन्स समजतात. तुमचं सर आमच्या घरी सर माझं पण लाईफ इन्शुरन्स आहे. पप्पा काढले सर, पप्पांचं पण आहे, आईंचं आहे, काका-काकूंचं पण आहे सर. सगळ्यांचं लाईफ इन्शुरन्स आहे. अहो, हे लाईफ इन्शुरन्स नाहीये, मी तेच सांगतोय. हे फायर इन्शुरन्स आहे, हे बिझनेस रिलेटेड आहे. ओके? येस, प्लीज कॉन्सन्ट्रेट करा. प्रत्येक वेळेस प्रवचन नसतंय. तुमचं नॉलेज एवढं इन्क्रीज होईल ना, म्हणजे इफ यू कॉन्सन्ट्रेट इनफ. येस, नेक्स्ट. फर्निचर. येस, पर्सनल, रिअल, नॉमिनल. फर्निचर. पर्सनल, रिअल, नॉमिनल. इफ यू रिमेंबर फर्निचर, फर्निचर काय आहे? वस्तू, थिंग्स, प्रॉपर्टी. कुठे घेतो आपण? रिअल अकाउंट, ऑल द असेट्स. रिअल अकाउंट, येस, रिअल पर्सनल. रिअल पर्सनल कुठे घेतो? बॅलन्स शीट. बघा रूल्स. माझं काहीच गरज नाहीये तुम्हाला खरं सांगतो आता.
तुम्हाला असं वाटत असेल सर तुम्ही कशाला शिकवताय, आम्हाला सगळं येतंय. हा, तुम्हाला येतंय बट तरी मी काही प्रॉब्लेम सर घेतो. ओके, येस. फर्निचर, रिअल अकाउंट, रिअल पर्सनल अकाउंट शुड गो टू बॅलन्स शीट. डेबिट कॉलम, बॅलन्स शीट, ऍसेट साइड. येस, बॅलन्स शीट ऍसेट साइडला जायचं. फर्निचर ऍसेट आहे, आठवतंय का? कॉमन सेन्स पण विचार करा. फर्निचर काय आपलं? फर्निचर काय एक्सपेन्स आहे का? म्हणून तर P&L ला गेलेलं नाहीये, एक्सपेन्स नाहीये. लायबिलिटी आहे का? नाहीये. पेएबल नाहीये. ऍसेट आहे म्हणून तर ऍसेटला आलंय ना. अहो थोडंसं म्हणजे असं नॉर्मल थिंकिंग पण करता ना तुम्ही. कॉमन सेन्स टाइप. हां. येस. नेक्स्ट. बिल्डिंग. पर्सनल रियल नॉमिनल. येस. पर्सनल रियल नॉमिनल. येस, दिस इज ऑल्सो रियल अकाउंट. प्रॉपर्टी आहे बिल्डिंग. येस, रियल अकाउंट. येस, रियल पर्सनल अकाउंट. कुठं घेतो आपण? ऍज पर रूल नंबर 1 रियल पर्सनल अकाउंट बॅलन्स शीट. ऍज पर रूल नंबर 2 डेबिट कॉलम मध्ये अमाउंट आहे. येस, वी आर लुकिंग ॲट डेबिट बॅलन्सेस. ओके, सो ट्रायल बॅलन्स डेबिट कॉलम असेल तर बॅलन्स शीट ऍसेट साइड. येस, गो टू बॅलन्स शीट ऍसेट साइड. राईट ऑफ बिल्डिंग. येस. आता काही जणांना तर हे मजा येत असेल, सर हे छान आहे सर आम्ही करतो सर. हा, आम्हाला असंच काहीतरी पाहिजे होतं सर. चांगलं मिळालं बघा सर. अहो हे कायच नाही, अजून जन्नत आहे पुढं. हा, आता तर चालू झालेलं आहे हे. येस. बिल्डिंग. ओके, बिल्डिंग झालंय. बॅलन्स शीट ऍसेट साइडला गेला तर. येस. नेक्स्ट. हा, तुम्ही जर ठरवून आलेला असेल पर्सनल रिअल नॉमिनल तर तुम्हाला अजून फार चांगलं वाटत असेल. ओके. हा, बट ऍडिशनल पण तुम्हाला माझ्याकडून थोडंसं नॉलेज मिळणार ना. हा, एवढं पण फक्त पर्सनल रिअलवर नाहीये. हा, थोडंसं नॉलेज मिळणार आहे. हळूहळू कळतंय ते. येस. सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स विच अकाउंट? सन्ड्री डेटर्स पर्सनल रिअल नॉमिनल. सन्ड्री डेटर्स प्लीज थिंक अगेन. हो, काय सांगताय गौतमी, ऐश्वर्या? गडबड करू नका, गडबड करू नका. सन्ड्री डेटर्स. भाग्यश्री व्हेरी गुड. गडबड करू नका. बघा तुम्ही पर्सनल रिअल नॉमिनलचं लिस्ट काढा. रितिका, ऐश्वर्या कुलकर्णी व्हेरी गुड. हर्ष, चैतन्य व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. अनिकेत परत एकदा विचार करा, गडबड करू नका. दिगंबर व्हेरी गुड. अ पर्सन फ्रॉम हुम अमाउंट इज रिसिवेबल. डेटर्स म्हणजे काय लक्षात यायला पाहिजे? रिसिवेबल. अ पर्सन म्हणजे फक्त पर्सन नाही, इंडिव्हिज्युअल नाही, फर्म कंपनीकडून पण रिसिवेबल असू शकतंय. डेटर्स म्हणजे काय लक्षात यायला पाहिजे? आधी रिसिवेबल लक्षात यायला पाहिजे. पर्सनल अकाउंट आहे हे. दिस इज पर्सनल अकाउंट बिकॉज रिसिवेबल फ्रॉम पर्टिक्युलर पर्सन, फर्म और कंपनी एक्सेट्रा. This is personal account. A real personal account should go to balance sheet, debit column, asset side. Okay, balance sheet, asset side, sundry debtors. Receivables कुठे घेतो आपण? मी काय म्हणलो होतो तुम्हाला आठवतंय का? प्रॉपर्टीज अँड रिसिवेबल्स ऍसेट साइडला येतात. ओके. येस, सन्ड्री डेटर्स 1 लाख. रिसिवेबल आहे ते. आपल्याला अमाउंट रिसिवेबल आहे. सर कोणाकडून रिसिवेबल आहे? भरपूर व्यक्ती असतात हो. कस्टमर भरपूर असतात. आता टीव्ही घेऊन गेले भरपूर जण. सगळेजण अमाउंट देऊन जात नाहीत. काही जण हाल्फ अमाउंट पे केले, काही जण 30% पे केले. पुढच्या वीकमध्ये देणार आहेत, नंतर देणार आहेत. मग दॅट अमाउंट इज रिसिवेबल ना. सो रिसिवेबल हे माझं ऍसेट आहे. ओके, सन्ड्री डेटर्स 1 लाख. गडबड करायचं नाही. दिस इज पर्सनल अकाउंट. येस. इथपर्यंत समजलंय का हो? हॅव यू अंडरस्टूड टिल हिअर? प्लीज टेल मी. हॅव यू अंडरस्टूड टिल हिअर? सन्ड्री डेटर्स पर्यंत आपण बघितलेलं आहे. हॅव यू अंडरस्टूड टिल हिअर? व्हेरी गुड, फॅन्टास्टिक. ओके. आता लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे. आपण काय करू? आपण आजच्यासाठी इथंच थांबू. उद्या हे प्रॉब्लेम कंप्लीट होईल. ओके. तुमचं स्पीड चांगलं आहे आता. फक्त पर्सनल रिअल नॉमिनल ज्याने अजून पण ठरवून आलेले नाहीत, ते पुढच्या आयटम्स थोडं ठरवून यायचंय. ओके. पर्सनल रिअल नॉमिनल कुठलंही चेक करा. कुठलं टफ असेल तर मी सांगतो. ओके. ऍज अ होमवर्क तेवढं करा. ओके. आणि सोल्युशन पण तुम्ही ट्राय करू शकता. सोल्युशन पण तुम्ही ट्राय करू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त पोस्टिंग करून या.
येस, म्हणजे कुठं काय जातं तिथं लिहून या. मला काही प्रॉब्लेम नाहीये. येस, ओके. बाय करायचं हो सगळ्यांनी. येस, चलो बाय बाय. येस, बाय बाय अँड थँक यू.